सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी सध्या आहे आपल्या खेडमधल्या मुर्डे या गावी आणि छान शिमगा वगैरे एन्जॉय केला. कालचा दिवस काय बाहेर आलोच नाही मी, म्हणजे फोर्चमध्ये बसलो होतो. त्यावेळेनंतर सगळं ऑफिसचं दिवसभरात कामच चालू होतं. तर आज जरा उठलो बोललो चला समीक्षांत सकाळी कामं उरकली होती तिची. तर बोललो चला म्हणजे झाडांना पाणी घालणं, पाणी भरणं, आणि आता चहा पण घेतला. चला बोललो जरा बागेतनं फिरून येऊया, जरा एक फेरफटका रपेट जरा मस्त. कारण आपल्याला फिरण्यासारखं एकच छान, मला आवडतं ठिकाण. झालं आता आपल्याला पण जायला हवं, निघायला हवं. कारण आता मुलांची शाळा देखील आहे ना. आपलं एन्जॉय आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान नको व्हायला, कारण शिक्षण हे फार खूप महत्त्वाचं आहे. तत्पूर्वी मंडळी, एक तुम्हाला सूचना द्यायची असेल. आपल्या यूट्यूबवर कोण ज्येष्ठ नागरिक महिला असतील, जे म्हणजे एस टी परिवहन मंडळात, म्हणजे आपल्या एस टी बसेसने जे प्रवास करत असतील आणि त्यांना हाफ तिकीटची वगैरे सुविधा असेल, जसं ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट असतं 65च्या वरती, महिलांना आता अर्ध तिकीट आहे. काय जे लोक सवलतीच्या दरामध्ये प्रवास करत आहेत ना, त्यांच्यासाठी आता NCMC कार्ड म्हणजे नॅशनल मोबिलिटी कार्ड, हे आधार कार्डसोबत असणं आवश्यक आहे. ते कार्ड काढून घ्या, कारण ते कार्ड काढलं तरच तुम्हाला अर्ध्या तिकिटामध्ये ज्या सवलती आहेत त्या एस टीमध्ये भेटतील. ते लवकरात लवकर कार्ड काढून घ्या. आपल्या नजीकच्या एस टी डेपोमध्ये जाऊन ते कार्ड काढून घ्या. कारण ते कार्ड नाही काढलं, NCMC कार्ड नाही काढलं तर तुमच्या सर्व सवलती बंद होतील. तर आपल्या जे यूट्यूब मध्ये आहेत त्यांनी ते काढाच, आणि त्यांनी आपापल्या आजूबाजूच्या लोकांना काढायला देखील सांगा. त्याची मुदत आता एक्झॅक्ट मला माहीत नाही, पण लवकरात लवकर ते कार्ड काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या सवलती अविरत मिळत राहतील. हाफ तिकीट, ज्येष्ठ नागरिक, काही महिला असतील ज्यांना सवलती भेटत असतील, त्यांनी ते कार्ड काढणं जरुरीचं आहे. NCMC कार्ड, नॅशनल मोबिलिटी कार्ड त्याला आहे. तर ते कार्ड जोडून घ्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या सवलती चालू राहतील. बाकी काय मंडळी, बाकी आता बसतोय बागेत, फिरतोय, छान बरं वाटतंय. बागेत फिरता असा आनंद घेतोय. सोबत झाडं पण बघतोय, बघायला पण पाहिजे ना. बरं वाटतं जरा बागेत आलं ना की खूप बरं वाटतं. मैं शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं, मगर ऐसी जब से देखा. अरे वा, कैऱ्या मोठ्या व्हायला लागल्या. हो द्या. बघा छोट्या कैऱ्या. सवीच्या 13-14 बोलत होती, पण आता त्यात गळून थोडंच राहिल्यात. हा पहिलाच मोहर आहे ना, तो का आता एवढा काय प्रचंड धरणार नाही, पण ठीक आहे, जेवढा धरला आहे तेवढा चांगला आहे ना आपल्यासाठी. तेवढा तर आहे, एक तरी आंबा खायला भेटेल. भेटू दे रे देवा, भेटू दे आंबे. 2 वरती आहेत इथे, 2 इथे खालती आहेत, 3 हित्या आहेत, 3 2 5 2 7 आहेत. आता त्यातले किती धरतायत काय माहिती. समीक्षा आवाज द्यायला लागली. ते पोहे खायला समीक्षाने पोहे बनवले. समीक्षा पण इकडे फोनवर बोलता पोहे खाते. तर या पोहे खायला मस्त की. मंडळी, झाडांना परत पाणी घालतोय आता.
आपलं बागेत आलं की हेच काम. आता समीक्षाने काय केलं, हा पातेला जेवढा जमा होता ना त्याच्या मुळांपाशी जमा करायला सुरुवात केली. म्हणजे मुळांवर थंडावा राहील तेवढा. बघा इकडे पण मंडळी, समीक्षाला माहिती आहे ही स्टोरी. ह्या हे आंबा, चिकू आणि पेरू नाही ना, पेरू नव्हता. हे 2 जे आंबे लावले होते ना कलमी, हे बघा, हा आता ज्याला आपण मोहर फुटला आहे, ज्याला फळं आली आहेत, तो आंबा आम्ही लावला होता. छोटी छोटी रोपं आणली होती. म्हणजे ते तिकडचं तुम्हाला जांभूळ दिसतंय ना, कोकम, या कोकमापेक्षा पण छोटी रोपं होती. ती थोडी वाढली होती चांगली, एवढं झालं होतं हे कोकमा एवढं. ही रोपं झाली होती, ही जी रोपं आहेत. आणि आम्ही इडली विकायला गेलो होतो खेडला दोघं पण. तेव्हा आमचा इडलीचा व्यवसाय होता. आणि झालं काय माहिती आहे काय, गुरं गेट गेट नव्हता, कुंपण नव्हतं त्यावेळेला, असं काहीच नव्हतं कंपाऊंड. तर बाजूने गुरं शिरली आणि हे आहे ना, ही रोपं एवढी खाऊन टाकली मंडळी, तुम्हाला तर तसं रोपच नाही ते कुठे, नुसती काटकी उरली होती. एक काठी उरली होती, ह्या झाडाची फक्त एक काठी उरली होती. या तिन्ही झाडांची काठी उरली होती फक्त. आणि मला अत्यंत वाईट वाटलं. मग मी समीक्षाला एवढं बोललो की लय राग आला मला, रागसुद्धा आला. समीक्षाला बोललो आता आपण काय रोपं लावायची नाहीत, काहीच नाही करायचं, काय इथं झाडं जगत नाहीत, काय नाहीत. तर समीक्षा आपली हा बोलली, कारण मी पण संतापलो होतो. मग समीक्षा आली दुसऱ्या दिवशी, तिने काय जी काठी राहिली होती त्याला वरतून खुडलं, असं वरचं टोक आहे त्याचं मोडलं वगैरे राहिलं. ती म्हणली जगतील अशी ती म्हणली होती. तरी पण मग आम्ही पाणी वगैरे घालायचो रोज. आणि आज बघा मंडळी, आज ही एवढी रोपं आम्हाला बघायला भेटत आहेत. चिकूला फळं आली, पेरूची फळं खाऊन झाली, चिकूची पण फळं खाऊन झाली. आता आंब्याला आज मोहर आला आहे मंडळी. म्हणजे समीक्षा जिद्द हारली नव्हती, मी जिद्द हारलो होतो त्यावेळेला. बोलो नाही, काहीच नाही. आता कोकम बघा, आम्ही ह्याच्या अगोदर पण एक कोकम लावला होता ना मग समीक्षा, तो पण मरून गेला होता. परत दुसरा कोकम आणला, जगेल याने, आणि तो जगला. बघा आज हा एवढा कोकम झालेला आहे. त्याला फळं कधी यायची ती येऊ देत, ते आम्हाला हे नाही. हळद ही अशी आहे. पण या झाडांची सुद्धा इच्छाशक्ती होती, आणि मग आमचीसुद्धा इच्छाशक्ती. म्हणजे झाडांकडे बघून प्रेरणा भेटते. हरू नका, संकट येत राहतात, आव्हाने येत राहतात तुमच्यासमोर, हारायचं नाही. जबरदस्त इच्छाशक्ती असेल ना तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतो. काय म्हणतात ना, देअर इज अ विल देअर इज अ वे. काय, हां, इच्छा तिथे मार्ग, तसा हा प्रकार झाला. आणि खरंच झाडांपासून सुद्धा काहीतरी शिकायला भेटलं. आणि आज बघा ना, त्याच वेळेला जर आम्ही झाडांना काहीच काढलं नसतं, काढून टाकली असती, तर आज हे सुंदर दृश्य नसतं बघायला भेटलं आम्हाला. फळांच्या अपेक्षा बघा असतेच, मनात सुप्त इच्छा असतेच. पण मला सावली जरी दिली ना तरी मला खूप भरपूर वाटते, बरं वाटते. चला, आपण लावलेली झाडं तणूगट्टूला खायला भेटतील, कदाचित त्यांच्या मुलंही खातील. तेव्हा कदाचित आमचं नाव काढो अगर न काढो, पण झाडं तर राहतील. बरोबर की नाही समीक्षा? वाजलेत संध्याकाळचे जरा 6:30. ऑफिसचं काम आपलं चालू होतं, तर थोडं आता चाललो आहे मार्केटमध्ये खेडला, कारण थोडं सामान आणायचं होतं, तर त्यासाठी चाललो आहे. घराच्या लाईटी लवकर का डाऊन ठेवल्यात इकडे, लावून का ठेवल्यात लवकर, कारण जे अंधार होतो. कारण आता हे झालं 6:30 झाले, म्हणजे अंधार होईलच आता 10-15 मिनटात. तर आता चाललो आहे, रिक्षानेच चाललो आहे. तर चला मंडळी, जरा जाऊया खेडला मस्तपैकी. चला, हे बघा मंडळी, चला आता आम्ही चाललो आहे खेडला, खेड मार्केटला. जरासं ॲक्च्युअली दिवसा झाला पाहिजे होता, आता बंद होत आलं असेल मार्केट. काय बोलतो, आम्हाला नव्हतं माहिती. गावामध्ये पालखी उत्सव आहे. हे बघा, विठ्ठल रखुमाई मंदिर आहे तिकडे बडगावामध्ये. बघा पालखी आली आहे. बघा
इकडे रस्त्यावर बघ अक्षरशः बघा रांगोळी वगैरे काढतात. पालखी घेऊन लोक गेली. आता इकडे पालखी उत्सव मंडळी मोठा असतो. आता आपण जी पालखी बघितली ती बडगावची. वाड्या इकडे भरपूर असतात ना. बघा सुस्वागतम सुस्वागतम. आता आम्ही खेडच्या शिवाजी चौकात आलोय. इथे पण मला वाटतं देवीचं आगमन होणार आहे उद्या किंवा परवा. इथे खेडमध्ये देवी पाथरजाई आणि काळकाई, देवी काळकाई या दोन देवींच्या पालख्या फिरतात. आम्ही इथे रिक्षा लावली आहे सध्या, काम आहे आमचं त्यासाठी. हां एसट्या बघा, एस टी इकडनं जाते खेडला, खेड एस टी स्टँडला. त्यासाठी लायटिंग देखील केली आहे आगमन होणार आहे म्हणून. आता आलो इकडे आपला बाजारला सामान घ्यायला, जरा साखर वगैरे. आणि हे बघा खेडची पंचायत समिती ऑफिस बरोबर एक्झॅक्ट समोर आहे. पंचायत समिती ऑफिस खेड. मस्त दुकान मस्त आहे आपलं. हे पहिलं तिकडे होतं वरती पोलीस चौकीच्या तिकडे, आणि आता इकडे आले पंचायत समितीच्या इथे. आणि हा सरळ रस्ता गेला मुंबईकडे, आणि इकडे उलट्या साईडला गेला सरळ दापोली मंडणगड या साईडला. इकडनं पण तुम्ही चिपळूण बिपळून सगळं करू शकता तिकडे वरच्या मुंबई गोवा हायवेला हा जातो रस्ता. या दुकानामध्ये तशी पण गर्दी असते. आणि आता शिमग्यामुळे लोक गावी येतात, सामान वगैरे भरतात, माणसं येतात, त्याच्यामुळे घरात बरंचसं सामान लागतं. त्यासाठी आता इकडच्या बाजारपेठा फार भरून गेलेल्या आहेत. आता निदान 5-6 दिवस तरी हे वातावरण राहील. त्यानंतर परत मग मोकळं होईल. मग त्यानंतर मग एप्रिलच्या 2-3 आठवड्यापासून लोक यायला सुरुवात होतील मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी. ते मेच्या एंडिंग मेच्या 10-12 तारखेपर्यंत गर्दी राहील. असं असतं इकडे सगळं वातावरण. ही कुठली एस टी जाते बघूया. दापोलीवरनं आले, चिपळूणला चालले. अरे वा मस्त इलेक्ट्रिक बस आहे. दर्श बघा इकडे खेळतोय. बाजारपेठेत पण लाइटिंग केली आहे मंडळी, पालखी येणार म्हणून. पालखी उत्सव शिमगा उत्सव खूप मोठा असतो मंडळी ना. साकीनगर तसंच वाटतंय ना. पूर्ण मार्केटमध्ये लाइटिंग केली आहे. वाणी पेठेत शिर्के वॉच कंपनी कुठे आहे रे? इथे आहे ना शिर्के वॉच. चला आता आपण पूर्ण बघा, पूर्ण खालपर्यंत मला वाटतं नदीपर्यंत केली लाइटिंग. इथपर्यंत येतं दक्ष पाणी. दक्ष इथपर्यंत येतं पाणी. मग व्हिडिओ मध्ये बघितलंस ना. इकडे बघा सगळे मार्केट कसं सजले बघा. इकडे या साईडला बघा जगबुडी नदी आहे खाली, आणि इथं आम्ही रिक्षा लावली जरा खाली सामान घ्यायला. समीक्षाने इथं लसूण बिसून घेतलं आहे. आता मार्केट बंद, म्हणजे हे आता रमजानचा सीझन चालू आहे बघा. सुका मास मच्छीचं सगळं लोक आली की घेऊन जातात. आम्ही पण घेऊन जातो. सुकी मच्छी बेस्ट आहे इकडे. जवळा, कोली, मांदेली, सोडे, आणि तिकडे जगबुडी नदी. आम्ही सगळं फिरलेलो आहे. आम्ही इकडे यायचो इडली विकायला, तर आम्ही इकडे सगळीकडे यायचो इडली विकायला. त्यामुळे खेड मार्केट सगळं परिचयाचं आहे. आता सध्या कसं रमजान महिना पण चालू आहे. येते चला. हे बघा देवी पाथरजाई मंदिर खेड पोलीस चौकीच्या समोरच आहे. ह्याची पण पालखी आता गेली असेल.
म्हणजे फिरत असेल आता शहरामध्ये. ही पूर्ण खेड शहरामध्ये फिरते ही आणि काळकाईची पालखी. पाथरजाई मंदिर. आणि हा रस्ता इकडे गेला, डावीकडे गेला तो ह्याला दापोलीला, आणि राईटला गेला तो मुंबई खेड बर्नी नाका चिपळूण. तेव्हा जिकडे तिकडे केलेले आहे, लाइटिंग केलेली आहे जिकडे तिकडे. खड्ड्यामध्ये धनकली काय संख्या. तेव्हा इकडे पण यायचं संत सेना नगर मध्ये. इकडे पालखी आता येईल सगळं. बघा पालखी बघा. चाललोय घरी आपण. तर चला मंडळी, आता मग अशी बघितलं तुम्ही खेडवरनं आलो आणि त्याच्यानंतर मग ऑफिसचं काम केलं. 2दा लाईट गेली आणि आज आपलं काम थोडंफार लवकर झालेलं आहे, म्हणजे रोजच्याप्रमाणे. काल 1:30 वाजला होता, आज जरा लवकर झालं. तर चला आता या व्हिडिओमध्ये तर इथेच थांबायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.